आता बातमी आहे नाशिकमधून। ग्रामसभेत पेसा अध्यक्षानं ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केली। कळवणच्या पुणेगाव येथील धक्कादायक प्रकार आहे। पेसा निधी गैरव्यवहाराबाबत आवाज उठवल्यानं ही मारहाण करण्यात आली। आदिवासी विकासासाठी शासनाकडून मिळणारा पेसा निधीवरून होणाऱ्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय। ग्रामपंचायत सदस्य विश्वास गायकवाड यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते। त्याच्या रागातून पेसा अध्यक्ष रामा पवार, त्याचे भाऊ गुलाब पवार, रमेश पवार यांनी ग्रामपंचायत सदस्य विश्वास गायकवाड यांना मारहाण केली। मारहाण करणाऱ्या पेसा अध्यक्षांनी त्याच्या भावाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला। पैसा कुठं खर्च केला आम्ही हा विचारासाठी गेला तर दुसरा जयदरचा अध्यक्ष म्हणून पोऱ्या पंचायतचा सदस्य म्हणून तो फक्त पोरे आईचं आम्हाला सबूत म्हणून त्याने हिशोब दाखवला। मग तुम्ही हिशोब घेतला ना, व पैसा आम्हाला हिशोब द्या, बस एवढ्या आम्ही त्यापासून तो पोऱ्याला हाणमार केली, बस दुसरं काही नाही। घरगुती वादातून पतीनंच पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला यवतमाळच्या पुसदमध्ये। आरोपी पतीकडून हत्येची कबुली देण्यात आली, तर वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये आता या घटनेच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। घरगुती वादातून पतीनंच पत्नीची हत्या केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।